एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम, ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करेल त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही, द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. नाशिक पुणे महामार्गाच्या दुरावस्थेवर आमदार सत्यजित तांबे यांचा संताप. महामार्गावरील वाहतूक कोंडी, ट्रक कारची रांग, धुळीचे लोट. नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील संथ आणि अपूर्ण कामांमुळे प्रवाशांचा जीव मेटाकुटीला आलाय. वाहतूक कोंडी, खड्डे आणि अपघातांची मालिका सुरू आहे. नागरिक त्रस्त झालेत. नागरिकांच्या याच भावनांना आता आमदार सत्यजित तांबे यांनी वाचा फोडली. आमदार सत्यजित तांबे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून 2 ठोस मागण्या केल्यात. पहिली, महामार्गावरील कामांचा वेग वाढवावा आणि दुसरी, कामे पूर्ण होईपर्यंत टोल वसुली तातडीने थांबवावी. घुलेवाडी आणि नांदूर शिंगोटे येथील पुलांची कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. परिणामी प्रवाशांना दररोज तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकावे लागत आहे. महामार्गाची अवस्था बिकट असतानाही शिंदे पैसे, हिवरेगाव पावसा आणि आळेफाटा टोल नाक्यांवर टोल वसुली मात्र सुरूच आहे. रस्ते खड्ड्यांनी भरलेत. प्रवास दुप्पट वेळ घेतो तरीही टोल भरावा लागतो. हा सरळ अन्याय आहे. महामार्गावरील कामांचा वेग वाढवला नाही आणि टोल वसुली थांबवली नाही तर हे नागरिकांवरील अन्याय ठरेल. केंद्राने तातडीने लक्ष घालावे हीच मागणी आमची आहे. ही सत्यजित तांबे. आपण पुण्यावरून नाशिकला, नाशिकवरून पुण्याला जाण्याचे जर वेळ बघितला तर 3 तासात 3.5 तासाचं अंतर असलेल्या या रस्त्यावर आज 6-6, 7-7, कधी-कधी तर 8-8, 9-9 तास लागतायत. संगमनेरवरून पुण्याला जायला आज 4-4, 5-5 तास लागतायत. संगमनेरवरून नाशिकला आम्ही जायचो तर 1 तासात पोहोचायचो, आता तिथे 2 तास लागतायत. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत वाईट अशी दुरावस्था झालेली आहे. सरकारचं त्याच्याकडे लक्ष नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जे आहे ते त्याच्यात काम एकीकडे काढतंय, एकीकडे रस्त्याची दुरावस्था आहे ती दुरुस्त करायला सरकार मागे पुढे पाहत आहे. कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू झालेलं आहे, धीम्या गतीने काम चाललेलं आहे. रोज अपघात होत आहेत. बोट्यासारख्या ठिकाणी परवा तर 12 तास ट्रॅफिक जाम झाला होता. आणि म्हणून मी आज केंद्रीय रस्ते मंत्री मान्य नितीन गडकरी साहेबांना पत्र लिहिलेलं आहे की साहेबांनी तातडीने याच्यामध्ये लक्ष घालावं. हे काम अधिक वेगाने पूर्ण कसं होईल या दृष्टीने साहेबांनी स्वतः याच्यामध्ये व्यक्तिशः लक्ष घालावं. आणि त्याचबरोबर जोपर्यंत या रस्त्याचं काम चांगल्या प्रतीचं होत नाही किंवा ते पूर्ण होत नाही तोपर्यंत या रस्त्यावरचे जे 3 टोल आहेत ते 3ही टोल नाके हे बंद केले पाहिजे. लोकांनी टोलही भरायचा आणि खराब रस्त्यांनी खड्ड्यामध्ये जायचं, गाडीचंही नुकसान करायचं, माणसाचंही नुकसान करायचं. लोकांचे हाडं मोडण्या इतके वाईट प्रकार आज इथं होत आहेत. रोज अपघात होत आहेत, हजारो लोकांचे जीव जात आहेत. आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे की एकतर रस्त्याचं काम तातडीने अत्यंत फास्ट ट्रॅकवर हे झालं पाहिजे आणि तोपर्यंत हे 3ही टोल जे आहेत हे 3ही टोल पुणे नाशिक महामार्गावरील बंद केले पाहिजे. टोल वसुली. नाशिक पुणे महामार्ग हा हजारो प्रवाशांच्या जीवनाशी निगडीत महत्वाचा दुवा आहे. आता या महामार्गाच्या दुरावस्थेवर केंद्र सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काम सुरू आहेत पण वेग नाही आणि टोल मात्र कायम. नागरिकांच्या त्रासाला न्याय मिळेल का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, संगमनेर.